नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाच्या का ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरतून आहे. उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनीषा आवळे यांनी सन 2024-25 सुधारित आणि 25-26 या आर्थिक वर्षासाठी मूळ अर्थसंकल्प सोमवारी 24 मार्च 2025 रोजी सादर केला. या अर्थसंकल्पात एकूण रुपये 988.72 कोटीची महसुली तरतूद असून रुपये 988.18 कोटीचे खर्च तर 54 लाखाची शिल्लक राखण्यात आली आहे. महसुली समतोल राखत विकासाच्या केंद्रबिंदूंना स्पर्श करणारा आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीस गती देणारा असा अर्थसंकल्प असल्याची माहिती आयुक्त मनीषा आवळे यांनी दिली. उल्हासनगर महानगरपालिकेचे वाढते दायित्व आणि वाढते शहरीकरण लक्षात घेता यावर्षी उत्पन्न वाढीवर विशेष भर देण्यात आला आहे. मात्र जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याऐवजी मालमत्ता करात कोणती वाढ न करता भांडवली मूल्याधारित कर प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पाणीपट्टीसाठी किरकोळ दरवाढ प्रस्तावित असून ती मालमत्ता करारापासून स्वतंत्रपणे आकारली जाईल. प्रत्येक नळ जोडणीवर जलमापक वॉटर मीटर बसविणे अनिवार्य करून पाणी पुरवठा विभागाचे कार्यक्षमता वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. नमस्कार, मी मनीषा आवळे, आयुक्त तथा प्रशासक उल्हासनगर महानगरपालिका. यावर्षी आपण जी बजेटची तरतूद केली ती टोटल 988 CRची आहे. त्यामध्ये आपण वाढीव 1% वाढ केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षी जो आपण बजेट करण्याचा प्रयत्न केला आहे तो ॲसेट क्रिएशन म्हणजेच एक स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर जी शहराला गरज आहे त्या अनुषंगाने आपण केल्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये पंचसूत्र आपण अंमलात आणण्याचा हे केलेला आहे उपयोग. सगळ्यात पहिलं म्हणजे स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे. दुसरं म्हणजे बूस्ट टू डिजिटलायझेशन मध्ये आपण सुसूत्रता किंवा ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि योग्य वेळेत सिटिझन्सला त्या संधी मिळणं, त्या अपॉर्च्युनिटी मिळणं आणि त्या सर्व्हिसेस मिळणं हे त्यामागचा हेतू आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे रेव्हेन्यू जनरेशन. आपला महानगरपालिकेचा करच नाही तर इतर स्रोतातून पण आपल्याला उत्पन्न निर्मिती व्हावी आणि आपल्या उत्पन्नामध्ये भर पडावी हा त्याच्यामागचा उद्देश असणार आहे. एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटीच्या मागे आपण पर्यावरणपूरक बजेट जे साधन करायचं होता तो उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेंडर पॅरिटी. मग जेंडरमध्ये फक्त महिला आणि बाल विकासच नसणार आहे तर ट्रान्सजेंडर विषयी पण आम्ही काही तरतुदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या वर्षी आम्ही नवीन एक विभागही बनवलेला आहे ज्याचं नाव आहे समाज विकास विभाग. त्याच्यामध्ये दिव्यांग असतील, मायनॉरिटीज आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, असे बरेचसे जे आपले दुर्बल घटक असतात त्यांना एक नवीन असा विभाग देण्याचा आणि नवीन मनुष्यबळ देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्या अर्थी आपल्याला कायमस्वरूपी काही योजनाही त्यांच्यासाठी कराव्या लागतील. स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलायचं झालं तर ह्या वर्षी आपण जवळजवळ 30 कोटी ह्या सगळ्या ॲसेट क्रिएशनला आपण देतोय. त्याच्यामागे मग आपले रस्ते आहेत, जंक्शन्स आहेत, आपल्या शाळा आहेत, आपले आरोग्य केंद्र आहे, शौचालय आहे, स्मशानभूमी आहे. एक आपण नर्सरी ह्या वर्षी योजली आहे की तयार करण्याची, ज्या अर्थी आपल्याकडे जे शोभिवंत झाडं आहेत त्याच्यासाठी आपण जो जास्तचा शिल्लकचा खर्च करतो तो न व्हावा आणि आपली एक स्वतःची परिपूर्ण अशी नर्सरी स्थापन व्हावी. त्याच्यामध्ये आपण स्मार्ट दिव्यांग भवन बांधण्याचा एक संकल्प केलेला आहे. स्मार्ट पार्किंग जी की आता आपल्या 8 दिवसांनी सुरू पण होईल. त्यामुळे आपले ट्रॅफिकचे जे कंजेशन आहे ते पण निघतील. DP प्रमाणे रस्ते व्हावेत. मालमत्ताला आपले ज्या टोटल मालमत्ता आहे त्यांना सनद मिळावी, त्यांचं कुंपण व्हावं, ह्या पद्धतीचं ह्यामध्ये बजेटमध्ये समावेशक आहे. त्यामध्ये बायोमायनिंग जे आपल्याला नेहमी फंड गव्हर्नमेंटकडून येतो ह्यावेळेस आपण स्वतःलाही थोडा एक फंड आपल्या स्वतःच्या स्वहिस्सातूनही ठेवलेला आहे आणि गायकवाडपाडा इथे मान्सून पूर्व आपण तिथे बायोमायनिंगचं काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली की एन्व्हायरमेंटमध्ये आपण जसं की 15 वित्त आयोगातून जेवढा निधी आपल्याला येतो, आपला जो निधी असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस आपण सगळ्या सुविधा पुरवून देणार आहोत. दुसरी महत्त्वाची म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प. म्हणजे आपल्या ज्या शासकीय इमारती आहेत, आपली स्वतःची इमारत आहे, त्याच्यामध्ये सोलार पॅनल बसून विजेचा जो आपला बिल येते ते कमी करण्याचा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यानंतर LED बल्बचा वापर आहे, STP प्लांट कार्यक्षम करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षी आपण थोडी पाणीपट्टी वाढवलेली आहे पण त्यामागची कारणंही तशीच आहेत. आपल्याला वॉटर मीटरिंग करायचं आहे. आपल्या शहराला आता जरीही पाणी पुरवठा खूप मुबलक प्रमाणात होत असेल तरी ती पोहोचण्याची वॉटर डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत, ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. लिकेजेस आहेत, इलिगल कनेक्शन आहे, अपव्यय आहे, तो टाळण्याचा आता त्याच्या मागचं ते धोरण असणार आहे. तर त्यामुळे वॉटर मीटरिंग आपण करणार आहोत आणि जिथे इलिगल कनेक्शन आम्हाला आढळून येते तेही आम्ही काढणार आहोत. तर अशा पद्धतीने एक पूरक आणि
सर्व समायोजक असा बजेट आम्ही देण्याचा इथे प्रयत्न केल्याने त्यामागे तुम्हाला पुढच्या 5-6 महिन्यात जरूरच तुम्हाला त्याचे रिझल्ट्स दिसतील असं मी सगळ्यांना आश्वासन देते. आणि ह्या कामगिरीत मला सगळ्यात मोलाची साथ दिलेली आहे ती उल्हासनगरच्या नागरिकांनी दिलेली आहे. यावर्षी अभय योजनेला चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि ह्यापुढे अभय योजना लागूच होऊ नये असाच आमचा उद्देश असणार आणि ते लावणारही नाही. त्यामुळे आपण जे पेनल्टीज असतील किंवा काही असतील ते कसं आपण डिफॉल्टर असतील ते कशा आपण